नमस्कार, नमस्कार, नमस्कार. स्पोर्ट्स कट्टा आज एक विशेष भाग घेऊन आलेला आहे. कारणही तसंच आहे. स्पोर्ट्स कट्टावरती आपण बोलतोय आणि क्रिकेट समीक्षेमधले, क्रिकेट पत्रकारितेमधली जी अग्रणीची जुनी नावं आहेत, त्यातलं एक नाव अत्यंत आदरार्थी घेतलं जात असलेलं नाव द्वारकानाथ संझगिरी यांचं आज निधन झालेलं आहे प्रदीर्घ आजाराने. तर आणि स्पोर्ट्स कट्टातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहिलेलीच आहे. पण त्यांच्या आठवणी परत एकदा अ, गप्पा मारण्यासाठी आज स्पोर्ट्स कट्टामध्ये आपण दोन विशेष अतिथी घेऊन आलेलो आहोत. एक म्हणजे सुनंदन लेले सर आज आपल्या बरोबर आलेले आहेत. लेले सर, स्वागत आहे तुमचं. आणि द हिंदूचे ज्येष्ठ पत्रकार अमोल कराडकर आपल्या बरोबर आहेत. लेले काका, मला तुमच्याकडे आधी यायचं आहे. अगदी म्हणजे 1980 पासून तुम्ही ओळखता एकमेकांना, अगदी षटकारच्या दिवसांपासून. एवढा आधी नाही, थोडस नंतर. मी म्हणेन 87 पासनं. 87ला मी षटकारमध्ये जॉईन झालो, पण ते पत्रकार म्हणून नाही. आदित्य, लक्षात घे, मी जाहिरात, पुण्याचा जाहिरात प्रतिनिधी म्हणून मी जॉईन झालेलो होतो. आणि त्यावेळेला मी संझगिरींना, म्हणजे रादर ते औपचारिक वाटतं, पप्पू संझगिरीला मी त्यावेळेला भेटलो. हा हा हा. पण तेव्हा ते म्हणजे तेव्हा तुम्ही फुल टाइम षटकार मध्ये होतात, पण तेव्हा पण ते पार्ट टाइमच होते, बरोबर? त्यावेळेलाही तो पार्ट टाइम होता, कारण तो बीएमसी मध्ये चांगल्या पदावरती होता, इंजिनियर होता पप्पू. त्यामुळे शिकलेला माणूस होता. गंमत अशी पण आहे की म्हणायला गेलं तर त्याला मी पार्ट टाइम सुद्धा नव्हतो पत्रकार, कारण त्याच्या जस्ट म्हणजे 87 सालाच्याच आसपास मी पहिल्यांदा षटकारला लेखक, म्हणजे रादर पत्रकार म्हणून किंवा कॉन्ट्रीब्युटर म्हणून काम चालू केलं. जाहिरातीचं काम हे 87 पासून चालू केलं. त्यामुळे मला असं इन ऑ होतो, कारण मकरंद वांगणकर, द्वारकानाथ संझगिरी, संजय कराडे, संदीप पाटील अशी दिलीप प्रभावळकर लिहायचे. त्यामुळे अरे काय टोळी होती त्यावेळेला षटकारला लिहिणारी. त्यामुळे असं षटकार कधी येतो, कधी वाचतो, कधी त्याचं मुखपृष्ठ बघतो, अशी ती धमाल वेळ होती. त्यामुळे संझगिरींची पहिली ओळख ही तिथं झाली होती. नाही नाही, नक्की. म्हणजे मी पण जी म्हणजे स्पोर्ट्सच्या रिलेटेड जे काही मी वाचायला सुरुवात केलं, त्याची सुरुवात माझी अर्थातच 90च्या दशकात षटकार पासूनच झाली होती. मला खात्री आहे की सगळ्या कट्टेकऱ्यांच्या आठवणी षटकारशी निगडीत अगदी 100% असणार. हा एपिसोड आल्यानंतर त्यांनीही त्या आठवणी आपल्याला सांगाव्या कमेंट्स मधनं, म्हणजे आपल्यालाही त्या वाचता येतील. अमोल, तुझी काय संजगिरी सरांबद्दलची पहिली आठवण? लेल्यान एवढे अजून केस थोडे जास्त पांढरे आहेत, पण तरी हा आजचा भाग. आणि हे म्हणजे आपण कितीही आपला भावना ज्या आहेत ना, पण शेवटी आपण पप्पू सरांबद्दल बोलतोय, आदित्य आणि सुरंदन. त्यामुळे त्यांना आवडणार नाही की आपण चेहरा पाडून बसलेलं, नाही आपण नाही. अरे च्या काय झालं बुवा. कारण शेवटचा सुरंदन, शेवटचे आदित्य आणि मी आम्ही नोव्हेंबर मध्ये गेलो होतो. यांचा स्पोर्ट्स कट्टाचा स्टुडिओच्या उद्घाटनासाठी आदित्य बोलवायला गेला होता. ते राहिलं. स्टुडिओ सुरू झालाय, पण तो भाग वेगळा. पण त्या दिवशी सुद्धा म्हणजे ते जे 1.5 तास गप्पा मारत होते ना, त्यांची शरीरयष्टी सोडून बाकी सगळं पप्पू सरच होते. आणि आदित्य, तू म्हणलास तसं की वाढलो षटकार वाचून. म्हणजे माझ्या लहानपणी पुण्यात वाढताना षटकार वाचता यायचा आणि स्पोर्ट्स स्टार बघता यायचा, फोटोज बघता यायचे, कारण इंग्रजी तेव्हा समजायचं नाही. नंतर उलट व्हायला लागलं. पण जी आता नामावळी सुनंदांनी घेतली ना, त्या नामावळीमुळे क्रिकेटच्या बाळकडू पाजलं गेलं, जे घरी मामामुळे सुरू झालं, त्यातला प्रकार येते. आणि नंतर मुंबईत 2005ला मी आलो ना, त्याच्यानंतर पहिल्यांदा मी त्यांना भेटलो ना, त्या वर्षीच्या रणजी ट्रॉफी सामन्यात नाही भेटलो, पण त्याच्यानंतर ती जी शॉ न्यूडाल टेस्ट मॅच होती ना, जिकडे तेंडुलकरला बू केलं होतं, ओके, तेव्हा तेव्हा पप्पू संजगिरींचा चेहरा झालेला जो होता ना. आणि त्याच्यानंतर त्यांनी तेव्हा, आय थिंक तेव्हा ते सामनामध्ये लिहित असतील, मला कुठलं पब्लिकेशन आठवत नाहीये, पण त्यांनी जो काही लेख लिहिलाय ना, जर जमलं कोणाला, कोणाकडे कात्रण असेल ना, किंवा कोणाला क्लिपिंग सापडलं ना, तर प्लीज पाठवा. तो वाचण्यासारखा आहे. ते असं होतं ना की जसे त्यांनी शेवटचा वर्ल्ड कपचा सामना त्यांनी 2023ला माझ्या मते नाही, नंतर ते मुंबईत आले होते.
पुण्यात जे त्यांनी गोबोगामा म्हणतो ना आपण शुद्ध मराठीत, पुणेरी मराठीत, तसे त्यांनी ज्या पद्धतीने गहुंजाच्या स्टेडियमचे आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे वाभाडे काढले होते ना, त्यावरून एक कळतं की जरी समीक्षण असेल ना, ओके, तरी जर तुम्हाला जे इथे आहे ते जर त्यांची ती ओघवती वाणी आणि वाचनीय लेखणी जो प्रकार होता, म्हणजे प्रचंड वेगळं रसायन रे. म्हणजे आपण काय जाऊ दे, काय बोलायचं अजून. म्हणजे प्रश्नच नाही. लेलेगा, तुम्ही 2004 साली मला वाटतं, माझं आठवण बरोबर असेल तर, भारताचा पाकिस्तान दौरा, म्हणजे जो ऐतिहासिक दौरा होता, त्याच्यामध्ये तुम्ही दोघं एकत्र होतात. तर त्यावेळेच्या आम्हाला जरा आठवणी किंवा गमती जमती सांगा ना. 2003ला पण आम्ही वर्ल्ड कपला साऊथ आफ्रिकेत सुद्धा एकत्र होतो आणि पाकिस्तानला गेल्यानंतर क्रिकेट हे तर होतच रे आदित्य, पण त्याच्याबरोबर आम्हाला बघायच्या ज्या गोष्टी होत्या, अनुभवायच्या गोष्टी होत्या, बोलायच्या भेटायच्या ज्या गोष्टी होत्या, त्या प्रत्येकाच्या वेगळ्या होत्या. कारण संसगिरींना हे लक्षात घेतलं पाहिजे की इतिहासाची तेवढीच आवड होती, गायनाची, बॉलिवूडची तेवढीच आवड होती. त्यामुळे त्यांच्या डोक्यात सुद्धा कल्पना होत्या की मला काय बघायचंय, मला काय करायचंय. आणि त्यावेळेला एक मजेदार कहाणी मला आठवतीये की 2004 पाकिस्तान टीम टूरला, जे लाहोरला टेस्ट मॅच होती, तेव्हा आम्ही घरी एक आपापल्या परवानगी घेतली होती की आम्हाला एका ठिकाणी जायचंय. तर आम्हाला विचारलं की जायचंय तर परवानगी घेणार का काय. म्हणलं आम्हाला हिरामंडीमध्ये जायचंय. तर माझ्या बायकोला वाटलं होतं हिरामंडी म्हणजे ज्वेलरी बाजार. तर ज्वेलरी बाजार नाही, तिथे लाईव्ह मुजरा व्हायचा. त्यावेळेला आम्ही सांगितलं की बाबा आम्हाला लाईव्ह मुजरा बघायचा आहे. मी आणि पप्पू तयार झालेलो होतो. तर बाकी पत्रकारांनी तौबा तौबा केलं की काय म्हणजे आपण पत्रकार पाकिस्तान खूप कव्हर करायला आलो आणि असं काही बरोबर नाही वगैरे. म्हणलंय बघा, आम्ही दोघं जाणार आहोत, तुम्हाला यायचं असलं तर, तुम्हाला यायचं नसलं तर घेऊन. आणि आम्ही शेवटी आमचा जो गाईड होता त्यांना सांगितलं की आम्ही जाणार होते. म्हणले आप हिरामंडी जाओगे. म्हणलं हा, हिरामंडी जाने वाले आहे, मुजरा देखने वाले. लाईव्ह परफॉर्मन्स असायचा, बाकी लफडी कुलंगडी नव्हती तिथे. तर ज्या वेळेला आम्ही दोघं चल पप्पू आपण जाऊया, आपल्याला बघायचंय, आम्ही बसमध्ये गेलो, त्यावेळेला ऑलरेडी 8-10 जण बसलेले होते. अरे काय, काल तर तुम्ही नाही म्हणत होता सगळे आमच्या अगोदर सजधज के तयार झालेले आहेत पण घोड्यावरती बसून. आणि मग तिथे जाऊन आम्ही हिरामंडीमध्ये चक्क आम्ही सांगितलं की आम्हाला परफॉर्मन्स पाहिजे. पण त्यावेळेला आम्ही दोघांनी सांगितलं होतं की परफॉर्मन्स पाहिजे पण तो अनप्लग पाहिजे. म्हणजे आम्हाला कुठलं टेप रेकॉर्डर वगैरे लावून असं नको होतं. तर त्यांनी वेळ घेतला अर्धा पाऊण तास आम्हाला तोपर्यंत कावा म्हणजे तो ग्रीन टी पाजला. आणि नंतर त्यांनी पेटी, तबला, सारंगी, गाणारे, नाचणारे हे सगळे गोळा केले आणि आम्हाला अप्रतिम सादरीकरण झालेलं होतं आणि त्याचा पुरेपूर आनंद आम्ही घेतलेला होता. याच्यातनं मला एवढंच सांगायचंय की पप्पू संसगिरी हा पत्रकार तर होतेच, पण त्याच्यापेक्षा तो रसिक माणूस होता. त्यामुळे माझ्या मनातली त्यांची प्रतिमा ही रसिक माणूस अशी आहे आणि मला वाटतं ती फार मोठी उपाधी आहे. नाही, प्रश्नच नाही. म्हणजे आणि ते त्यांच्या लिखाणातनं पण यायचं. म्हणजे त्यांनी म्हणजे पेपरातनं येणार, म्हणजे त्यांनी वृत्तांकन कधी केलं नाही. म्हणजे म्हणजे त्यांच्या याच्यात असं कधीच नव्हतं की या मॅच मध्ये एवढा स्कोर झाला, या मॅच मध्ये एवढा स्कोर झाला आणि यांनी त्या रन्स केल्या, त्यांनी त्या रन्स केल्या, यांनी इतकी षटकं निर्धाव टाकली, असं. आणि हे तुमच्या बाबतीतही नसतं. म्हणजे मुद्दा असं आहे की म्हणजे त्यांची जी शैली होती. आदित्य, त्याचीच गंमत सांगतो, मला विसरायला होईल परत. एकदा पप्पूंनी लिहिलेलं होतं की अमुक तमुक फलंदाज, त्याच्यावरती तेवढाच भरोसा ठेवता येईल जेवढं लालू प्रसादच्या आश्वासनांवर. म्हणजे मस्त टाकायचा, असा एकदम मस्त टाकायचा. नाही नाही नाही, प्रश्नच नाही. आणि तेच मी म्हणतो की ते त्यांनी कधी कन्व्हेन्शनल, म्हणजे आपण, म्हणजे मी आता करमरकर वाचलंय, संत वाचलंय, अगदी कद्रेकर, संजय परब सर, आता गारपुरे, तुम्ही सगळे, म्हणजे या सगळ्यांचं, सिद्धार्थ कांडेकर, या सगळ्यांचं वाचत वाचत मोठं झालोय. पण काही काही जणांची वेगळी शैली असते जी उठून दिसते. तशातला तो प्रकार होता. अमोल, तुला काही आहे पर्टिक्युलर आठवणी? म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना संसगिरी सरांचा कार्यक्रम असेल स्पोर्ट्स वरती मुंबईमध्ये, तर आम्ही झाडून जायचो.
म्हणजे प्रत्यक्ष भेट म्हटलं तसं पहिल्यांदा दुर्दैवाने ती गौंजे स्टेडियमला झाली. इंडिया विरुद्ध बांगलादेशची मॅच होती तेव्हा, आणि तेव्हा त्यांची अवस्था बघून वाईट वाटलं की अरे, आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीची म्हणजे एवढे हाल पण झाले आणि तब्येत पण खराब होती, आणि आपण नोव्हेंबरमध्ये भेटलो तेव्हा. पण बाकी तुम्हाला जास्ती अनुभव आहे अमोल. ओके. ते जे त्यांच्या लिखाणाची शैली होती ना, तर ते जे महाराष्ट्र क्रिकेट आणि मुंबई क्रिकेट हे जे आहे, त्याच्यात मला हे आठवतं की त्यांनी महाराष्ट्राच्या 2 बॅट्समन बद्दल लिहिताना, आय थिंक अर्ली 90s मिड 90s असेल, की तो तो खोऱ्याने धावा करतो, त्याच्यामुळे नेहरू स्टेडियमची खेळपट्टी घेऊन त्याने पाठीवर घेऊन भारतभर फिरावे. तर हे म्हणजे हा रोष जो होता ना महाराष्ट्र क्रिकेटर्सना, काय होतं नक्की सुनंदन वाक्य ते? नाही, मी तुला सांगतो की त्यांनी लिहिलं होतं की सुरेंद्र भावेनी या सीझन मध्ये पोत्यानी धावा केलेल्या आहेत, तो अप्रतिम बॅटिंग करतोय, त्याची निवड भारतीय संघामध्ये व्हायला पाहिजे, तवरा कुठला तरी होता, असं लिहून तो थांबला नाही. त्यांनी तिथनं लिहिलं की फक्त बॅगेमध्ये त्याला नेहरू स्टेडियमची खेळपट्टी घेऊन जायची परवानगी दिली पाहिजे. याच्यानंतर मी तुला गोष्ट सांगतो, याच्यानंतर पुढच्या मॅचला जेव्हा कधी मुंबई पुणे मॅच होती, मुंबई महाराष्ट्र मॅच होती, तेव्हा आम्ही भेटलो आणि तेव्हा संसगिरी सुरेंद्र भावेला भेटायला गेलेला होता, माझ्या समोर घडलेली गोष्ट. आणि तो म्हणला, सुनंदन मला सुरेंद्रला एवढ्या करता भेटायचं की त्यावेळेला मी जे अगोदर लिहिलं ते इतक्या मनापासून लिहिलेलं होतं, कारण सुरेंद्र भावेनी त्यावेळेला खूपच धावा केल्या होत्या आणि अप्रतिम बॅटिंग तो ओपनिंगला येऊन करत होता आणि त्याला इंडियन टीम मध्ये घ्यायला पाहिजे होतं. माझी चूक आहे, पप्पू म्हणला होता माझी चूक आहे, मी ते शेवटचं वाक्य टाकलं, त्याची मला माफी मागायची आहे. म्हणून तो जाऊन भेटून सुरेंद्रच्या चेहऱ्यावरती आठी होती, कपाळावरती, कारण तो म्हणला की यांनी माझी पॅन्ट काढली की मी फक्त इथंच धावा करू शकतो का. पण त्यांनी जाऊन त्याची माफी मागली की सुरेंद्र मला माहितीये तू नाराज असणार, मला माफ कर, माझी आधीची वाक्य ही मनापासनाची होती, नंतर त्याच्यात संसगिरी डोकावला, त्यामुळे ते मनावर घेऊ नको, असं करून तो मनाचा मोठेपणा सुद्धा होता. त्यामुळे तो इतका सुपर गुगली टाकायचा. आणि हे जे आत्मपरीक्षण आहे हे करणारा जो माणूस असतो तो वेगळा असतो रे. आणि म्हणजे ते मला खूप लहानपणापासून वाचत असताना ते शिरीष कणेकर आणि द्वारकानाथ संजगिरी, ते जे क्रिकेट सिनेमा आणि हिंदी सिनेमा आणि मराठी हिंदी संगीत, म्हणजे अजब रसायन आहे. म्हणजे दिलीप प्रभावळकरांची ऍक्टिंग बघत त्यांचं क्रिकेटवरचं वाचणं आणि या दोघांचं सर्व वाचणं, यापेक्षा त्या लेट 80s पासून लेट 90s पर्यंत वाढताना ते जे काय वाचनाचे संस्कार या दोघांमुळे झाले ना, त्याला तोड नाही. आणि म्हणजे ते त्या पिढीचं काही गडबड होती का रे सुनंदन, की असं हे? नाही नाही, कारण एकांगी नव्हती ना ती माणसं, मोबाईल नव्हता, एकांगी नव्हती, वावर होता त्यावेळेला, हे लोक भेटायचे, क्रिकेटर भेटायचे, लता दीदी भेटायच्या. म्हणजे लता दीदी आणि यांचं सुद्धा उत्तम, किती रसिक माणूस असेल की या सगळ्यांचे उत्तम रिलेशनशिप होती. आणि त्यामुळे ना एक ती माणसं वेगळी घडत गेली. कारण मी बघितलेलं आहे, ते वाडेकरांना अजित म्हणायचे, ते गावस्करांना आरे सुनील म्हणायचे, आणि मग बाकी तर तू सोडूनच दे, की हे जर का 2 दिग्गज दिलीप वेंगसरकरांना दिलीप म्हणायचे, इतकं जर का त्यांचं वन ऑन वन होतं आणि कुणी त्याला माइंड करायचं नाही, कारण हे त्यावेळेपासून त्यांना बघत आलेले होते. आणि सचिनला तर शारदाश्रम पासून बघत आलेले होते. मकरंद वेंगणकरांच्या घरी युवराज सिंग राहिलेला होता. या सगळ्या गोष्टी आठवल्याने की कळतं की त्यावेळेला पत्रकार किंवा या लोकांची खेळाडूंबरोबरची रिलेशनशिप ही फार सुरेख होती, गोड होती, आपुलकीची होती, मायाची होती. आणि त्यामुळे खेळाचं वर्णनही करायला त्यांना परवानगी होती, टीकाही करायला परवानगी होती. त्यामुळे या सगळ्यामुळे ही माणसं, अमोल तू म्हणतो तसा, नक्कीच वेगळी होती आणि ही एकांगी नव्हती. पप्पू संसगिरी तर अजिबात एकांगी नव्हता. क्रिकेट हे त्याचं खूप महत्वाचं अंग होतं, ऍग्रीड, पण त्याच्याबरोबर गाण्यातली रसिकता होती, इतिहासातली रसिकता होती. बर्लिन वॉल मला तो एकदा सांगत होता, अरे सुनंदन बर्लिन वॉल पडताना मी पाहिलेलं आहे, म्हणजे 2 जर्मनी एकत्र येताना बघितलेलं, मला खरं त्याच्याविषयी लिहायचं आहे. आणि त्यावेळेला त्यांनी म्हणला होता की अरे मी जास्त क्रिकेटवर लिहितो ना ते खरं चुकतं, मला खरं इतर विषयात लिहायची इच्छा आहे, त्याच्यात जास्त मला सुचतं, पण म्हणे त्या क्रिकेटच्या प्रेमामुळे मी अचानक तिकडे ओढला जातो. नाही, खरं तुम्ही म्हणालात की
त्यावेळी म्हणजे तुम्ही दोघंही म्हणालात की ते त्यावेळी वावर होता, सगळ्या खेळाडूंचा ऍक्सेस होता, काहीही लिहिता येऊ शकायचं, सगळ्या गोष्टी होत्या. पण हे दुहेरी होतं त्यावेळी पत्रकारही लिहायचे, त्याला धार होती, सगळ्या बाजूनी लिहिलं जायचं आणि त्यालाही महत्व होतं आणि दोन्ही बाजूनी त्याचा सारासार विचार व्हायचा की अरे हा लिहितोय तर हे असं असू शकतं का. तर हे म्हणजे हे आपण दुर्दैवाने गेल्या 10 वर्षात कमी होताना पण बघितलंय. म्हणजे जेवढं परिणाम आधी व्हायचा तेवढा कदाचित आता दुर्दैवाने होताना दिसत नाही. हे पण तेवढंच खरंय नाही का. काही प्रमाणात खरं आहे. कारण काय, सॉरी टू से, पण खेळाडूंमधली माणुसकी बरेच प्रमाणात मला अस्ताला जाताना दिसते आणि त्यामुळे कुणीच कोणाला माणूस म्हणून बघत नाही. पत्रकार बऱ्याच वेळेला ही चूक करतात की सोर्स ऑफ न्यूज म्हणून खेळाडूंकडे बघत असतात आणि खेळाडू सुद्धा पत्रकारांकडे तेवढ्या विश्वासाने बघत नाही. ही गोष्ट आत्ताच्या घडीला थोडी जास्त दिसते. म्हणजे आमच्या काळी असं म्हणल्यानंतर अमोल कराडकर लगेच माझा काळ, आपला काळ वगैरे लगेच बोलेल मला कुचका, पण ते सोडून देते, महत्वाचं नाहीये. माझ्या मते त्या काळामध्ये ह्या ओपननेस जो होता, तो ओपननेस संजगिरींच्या काळामध्ये हा जरा जास्त होता आणि त्याच्यामध्ये चर्चा व्हायची. प्रत्येकाची एक एक शैली होती रे, त्या शैलीमध्ये एकमेकांबद्दल बोलणं, लिहिणं, वाचणं या सगळ्या गोष्टी पॅरलली चालू राहायच्या आणि त्यामुळे क्रिकेटच्या प्रेमाबाबत कोणाला कोणाबद्दल शंका नसायची. त्यामुळे कोणीच कोणावरती डूक धरायचं नाही. खरंय खरंय खरंय. अमोल काही ऍड करायचंय याच्यात काही ऍड करण्यासारखं अजून काही उरलंच नाही. एकदा लेले काकांनी सगळं सांगितल्यानंतर आता काय बोलणार. नाही पण म्हणजे एक म्हणजे शेवटाकडे येताना मला फक्त एवढंच वाटतं की आधी कसं होतं की काही आता असं ना गळत चालली आहेत पानं की ज्याच्यासाठी बाबा आपण सकाळी उठून काही रसरशीत वाचायला मिळणार आहे किंवा बाबा रविवारच्या पुरवणीच्या पहिल्या पानावरती खेळावरती छान लेख आहे आणि या माणसाने लिहिलाय म्हणून तो आपल्याला वाचायचा आहे, असं जी काही ठराविक नावं होती त्याच्यातलं एक पानात गळून पडलंय. म्हणजे त्याच्यामुळे आणि फक्त लिहिणं, हा म्हणजे ते बरोबर. कधी म्हणजे म्हणजे ते कधी बाकीच्या कुठल्याही माध्यमातून विशेष व्यक्त झाले नाही. जे त्यांनी म्हणजे काही बॉल म्हणजे काहीतरी त्यांनी गाण्याच्या मैफिली आणि क्रिकेटचं थोडंफार केलं त्याच्याशिवाय ते जास्तीत जास्त व्यक्त झाले ते पूर्णपणे लेखणीतूनच व्यक्त झाले. आणि 2023च्या वर्ल्ड कपला असू दे किंवा आता T20 वर्ल्ड कपला असू दे, सगळ्यात व्हायरल गेलेले लेख जे होते म्हणजे पूर्ण ते दोन्ही वर्ल्ड कप मध्ये ते संजगिरी सरांचेच होते. म्हणजे त्यांनी ते कुठे लिहिले होते याला महत्व नाहीये, ते वाचले गेले सगळ्यांकडनं, कारण ते मॅक्झिमम फिरले गेले आणि ते लोकांनी आपणून फिरवलेले होते. म्हणजे ते मला कुठूनही फक्त एकच पुश ऍड झालेले नव्हते. करायचंय. राईट, मला फक्त एकच ऍड करायचंय आदित्य, आणि बरं झालं तू हा विषय काढलास. 2023 वर्ल्ड कप नाही, त्याच्या आधी जेव्हा मी शेवटचा त्यांना भेटलो, आजार थोडासा बळावून परत स्थिर झाली होती तब्येत, तेव्हा तेव्हा ते मला म्हणले होते की अरे मी बघितलं तुम्ही जे काय करताय युट्यूब आणि फेसबुकवर. त्यांचं युट्यूब चॅनल, त्याचा एक इतका मोठा USP आहे. त्यांनी ते फॉरगॉटन जेम्स ऑफ इंडियन क्रिकेट अशी एक मालिका केली आहे. ओके, आणि त्याच्यात फक्त मराठी बोलणारे किंवा खेळणारे खेळाडू नाही आहेत, ज्या खेळाडूंबद्दल माहितीच नाहीये आजच्या पिढीला. आणि जसं तू म्हणलास, तू जे म्हणतोयस की ज्यांचं वाचावं असं, तर आज प्रॉब्लेम असा आहे, आज आपण या मीडियम मध्ये का स्विच केलंय, आपण आज लेले काकांच्या पावलावर पाऊल का टाकायचा प्रयत्न करतोय, कारण कोणी वाचतच नाही आजची पिढी. ओके, तर त्या पिढीला देण्यासाठी त्यांनी दृकश्राव्य माध्यमातून ते जे फॉरगॉटन जेम्स ऑफ इंडियन क्रिकेट, आणि तेव्हा ते मला बोलता बोलता म्हणले होते एकदा की हे जे ना, हे जेव्हा माझं थांबेल तेव्हा पुढे तुम्ही न्या. तर आता आदित्य जोशी, जबाबदारी तुमची आहे. येस 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 येस. नाही एकच नाही, ते मुद्दा आपण बोला ना, आदित्य, मला बोला ना. एक स्पष्ट त्यांना मानवंदना कबुली द्यायची. ती कबुली अशी आहे की आपण पत्रकार आहोत, आपापल्या परीने आपण प्रयत्न करतो, छान, उत्तम, अगदी मस्त. आपण क्रिकेटचे प्रामाणिक आहोत, क्रिकेटवर त्यांच्या एवढंच प्रेम करतो, हे सगळं मान्य आहे. फरक माझ्या आणि आपल्यामध्ये आणि संजगिरींमध्ये असा आहे की पप्पू लेखक होता, आपण पत्रकार आहोत.
हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण दर्जेदार लेखक होता रे. कारण हा आपण थोडक्यात मी सांगतोय, आपण 12वीत आहोत आणि तो MCOM ला होता, एवढा फरक आहे. त्यामुळे त्या गोष्टी व्हायरल होणं, त्याची लेखनाची शैली, त्याची उदाहरणं, त्याच्या क्लुप्त्या, त्याचबरोबर मारलेले टोमणे दिलेले हे सगळंच इतकं बहारदार असायचं ना, की तो त्या सगळ्या गोष्टी त्या क्रिकेटच्या लेखात गुंततो कसा, हेच मला दरवेळेला आश्चर्याचं. आणि या सगळ्या गोष्टी शेवटपर्यंत तो लिहायचा रे छानपैकी. कागद पेन म्हणजे त्याला ते असं चिप ऑफ ओल्ड ब्लॉक त्याला शुद्ध मराठीत म्हणतात, तर तसा तो होता. त्यामुळे सुंदर असं ते लिहायचा तो आणि नंतर ते फॅक्स वगैरे करायचा. तर या गोष्टी अमूल्य आहेत माझ्या मते. त्यामुळे रडणार वगैरे तर अजिबात नाहीये. थोडंसं वाईट वाटतं, माणूस ज्याच्यावरती आपला जीव असतो ते गेल्यानंतर, पण त्यांनी करून इतकं ठेवलंय. त्याची पुस्तकं आहेत, त्याचे झालेले व्हायरल झालेले काय लेख आहेत. त्यामुळे या सगळ्यामुळे आहे तो आपल्या सोबत आहे. नाही, नक्कीच. आणि आजची मॅच सुद्धा ते नक्की बघतायत आणि ते लिहितायत की गिल काय करतोय, अक्षर काय करतोय, त्यांचं नोटिंग चालू झालेलं आहे. त्याच्यामुळे म्हणजे त्यांच्या वरच्या एपिसोडचा शेवट हा हसतच झाला पाहिजे किंवा रसरशीत त्यांच्या लेखणीप्रमाणेच चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही आज दोघंही इथे आलात आणि संजगिरी सरांच्या आठवणीनं उजाळा दिला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मी पुन्हा एकदा सगळ्या कट्टेकरांना सांगतो की त्यांच्या कुठल्या पर्टिक्युलर लेखाबद्दलच्या आठवणी असतील किंवा त्यांच्या काही संजगिरी सरांबद्दल प्रत्यक्ष भेटल्याच्या आठवणी असतील तर त्या पण आमच्या बरोबर कमेंट्स मधनं शेअर करा. आता मात्र या विशेष भागात आम्ही इथेच थांबतो. पुन्हा एकदा स्पोर्ट्स कट्टातर्फे संजगिरी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली. आता मात्र आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.